लिंगानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। गुरुर्लिंगं गुरुर्देवो जंगम दासोहम गुरु साक्षात् परम गुरु तस्मै श्री गुरु संगमनाथ बसव प्रभुवे नमो नमः। सुप्रभात समयी भावभक्तीनं लिंगस्मरण केल्यास अपमृत्यू टळतो, काळ कर्म नष्ट होतात, लिंगपूजा केल्याने भवबंधन तुटते, प्रभुदर्शनाची आस वाढते। सतत लिंगपूजेत तन्मय झाले पाहिजे। जंगमांची सेवा कूडल संगम देवाला प्रसन्न करून घेण्याची रीत आहे। जंगमांची सेवा हेच मनुष्यजन्माचं ध्येय आहे। कूडल संगम देवाला प्रसन्न करून घेण्याची हीच रीत आहे असं बसवण्णा या वचनातून सांगतात। भावभक्तीनं जर लिंगस्मरण केलं तर कसलाही तुम्हाला घातक रोग, घातक प्रकार तुम्हाला 24 तासासाठी तुम्हाला कोणताच प्रसंग येणार नाही। अपमृत्यू टळेल। सुप्रभात समयी भावभक्तीनं जर लिंगपूजा केली तर अपमृत्यू टळेल, इतकी गॅरंटी या वचनातून बसवण्णा देतात। भवबंधन तुटेल, काळ कर्म नष्ट होईल। लिंगपूजा केल्याने प्रभुदर्शनाची भावभक्ती वाढेल। भक्ती ही विकत मिळत नसते। भक्ती भावभक्तीनं जर सुप्रभात समयी सूर्योदयापूर्वी जर लिंगपूजा केली तर भावभक्तीचा अंतकरणात ओलावा वाढतो, भावभक्ती वाढते, प्रभुदर्शनाची आस वाढते, प्रभूचं साक्षात्कार होतो आणि प्रभुदर्शनाची बद्दल प्रेम वाढतं असं बसवण्णा या वचनातून म्हणतात। म्हणून सुप्रभात समयी भावभक्तीनं लिंगपूजा करावं आणि आपल्या कामाला लागावं। कोणताही तुम्हाला आजार किंवा अपघात होऊ शकणार नाही याची गॅरंटी या वचनातून बसवण्णा देतात। तर ही साधना आजचं फळ आजच देणारी साधना आहे, पण याची रीत अनुभवी शरणाकडून समजून घेतली पाहिजे। याचं प्रॅक्टिकल करण्याची अनुभवी शरणाकडून याची माहिती घेतली पाहिजे। एका वचनात बसवण्णा म्हणतात, आंधळ्याच्या हातात आरसा असून काय उपयोग, भित्र्याच्या हातात चंद्रायुध असून काय उपयोग, आयुष्यरेषेविना धनरेषा असून काय उपयोग, माकडाच्या हातात माणिक्य असून काय उपयोग। कूडल संगम देवा शिवभक्ती समजून घेतल्याशिवाय, शरणांच्या संगतीत राहिल्याशिवाय हाती लिंगदेव असून काय उपयोग। शरणांचा संग केला पाहिजे, शरणांकडून लिंगपूजेची रीत समजून घेतली पाहिजे, शिवभक्तीचं रहस्य समजून घेतलं पाहिजे। शिवभक्ती किती व्यापक आहे, किती या विश्वाचं, या संपूर्ण सृष्टीचं शिवभक्ती हे बीज आहे। शिवभक्ती विना केले जे सत्कर्म तरी ते दुष्कर्म होई पहा। शिवपाठामध्ये शिवदास माऊली म्हणतात, शिवभक्ती विना कसलंही जर तुम्ही सत्कर्म केलो
तर ते सत्कर्म होऊ शकत नाही. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरच्छेद झाला तयाचा की. असला हा विश्वाचा राजा असलेला दक्ष, त्याची काय गत झाली असं शिवदास माऊली शिवपाठातून देखील आपणाला उपदेश करतात. म्हणून शिवभक्ती आणि इष्टलिंग पूजा हे मानवतेचं ब्रीद आहे, मानवतेची भूषण आहे, असं या वचनातून बसवण्णा आणि शिवदास माऊलीचं आपण चिंतन केलं. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु